हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा माझा पहिलाच लॉंग व्हिडिओ आहे, सो प्लीज सपोर्ट करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळचं रुटीन आणि झटपट होणारी सॉफ्ट आणि टेस्टी ढोकळा रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपी शेअर करण्याआधी देवाला दिवाबत्ती केली, नंतर कडक असा चहा घेतला आणि कानाला डाळिंब काढून दिलं आणि त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला आणि थोडी मस्ती पण केली. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडेल. त्यासाठी मी 1 वाटी बेसन, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 चमचा साखर, सायट्रिक ॲसिड आणि खायचा सोडा घेतला होता. त्याच्या जागी तुम्ही इनोसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर मी इडली पात्रामध्ये 1 ग्लास पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवलं, म्हणजे आपलं ढोकळ्याचं बॅटर होईपर्यंत छान पाण्याला उकळी येईल. आणि इडली पात्रासोबतच मला ही ताटली भेटली होती. आपण त्याचा यूज स्टीमिंगसाठी करू शकतो, म्हणजे ह्यात काही आळू वडी काही असतं ना, ते स्टीम करू शकतो. त्यानंतर मी त्याला तेल लावून बाजूला ठेवून घेतलं. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन, साखर, सायट्रिक ॲसिड आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि ह्या सगळ्यांना एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी काही जण ह्यात रवा पण टाकतात, पण मला रवा तेवढा आवडत नाही, त्यामुळे मी स्किप केला. रवा टाकून पण ढोकळा छान होतो. हे सगळं एकत्र मिक्स झाल्यानंतर ह्यात 1 चमचा तेल टाकायचं. पुन्हा छान एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यात खायचा सोडा टाकायचा आणि पुन्हा एकत्र मिक्स करायचं चांगलं. आणि नंतर ढोकळ्याचं बॅटर हे ताटलीत ओतून घ्यायचं. आणि त्याला 1-2 वेळेस टॅप करायचं. इकडे आता पाण्याला पण उकळी आली आहे. ताटली त्यात ठेवून घ्यायची आणि 15 मिनिटं झाकून वाफ देऊन घ्यायची. 15 मिनिटमध्ये छान ढोकळा रेडी होतो, पण कधी 20 मिनिट पण लागतात. आता मी 15 मिनिट नंतर पाहिलं, छान ढोकळा झाला होता, त्यामुळे मी गॅस बंद केला. झालं नसतं तर मी आणखी 5 मिनिटं ठेवले असते. ढोकळा हा इडली पात्रामधून काढून थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते. तोपर्यंत मी इकडे ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका तयार करून घेते. सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली, त्यात तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकला. त्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकली आणि चांगलं त्याला भाजून घेतलं. ह्यात गोड पाणी पण असतं, पण तेवढं आमच्या घरी नाही आवडत, त्याच्यामुळे मी ते नाही केलं. नंतर तडका ढोकळ्यावर टाकून घ्यायचा.
आणि शेवटी त्यावर कोथिंबीर टाकायची. आता इथे मी ढोकळ्याचे छान काप करते. अशा प्रकारे तुम्ही जर ढोकळा केला ना, चुकणार नाही तुमचा आणि छान एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी पण होईल. मी तुम्हाला दाखवेलच पुढे. नंतर एका प्लेटमध्ये ढोकळा काढून घ्यायचा. त्याच्यासोबत हिरवी मिरची, मला टोमॅटो केचप आवडतो म्हणून मी टोमॅटो केचप पण घेतला आहे सोबत. अशा प्रकारे आपला सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.